महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा अंजली दमानी यांचा दावा, तर पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू. बीडच्या जेलमध्ये जोरदार राडा. गीते आठवले गँगने वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याची माहिती, तर महादेव गीतेला हर्सुल कारागृहात हलवलं. बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची चर्चा, तर अंदर मारना या मरना सब कुछ माफ है बापू अंधळे हत्या प्रकरणातील आरोपी बबन गीतेची फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा. बीडच्या जेलमध्ये काही होऊ शकतं, मात्र फार मोठी हाणामारी झाली नाही. एसपींनी कारागृहाची पाहणी का केली नाही, भाजप आमदार सुरेश धस यांचा सवाल. पुढील आठवड्यात भाजपाला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता. शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान. मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रश्नच नाही, उत्तराधिकारी निवडीची वेळ अजून आलेली नाही. राऊतांनी केलेल्या विधानावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण शरद पवारांसमोर झुकणार नाही. मंत्री जयकुमार गोरेंचा पवारांवरती निशाणा, तर मंत्री झाल्याचं पवारांना मान्य नसल्याचाही लगावला टोला. सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक. सोने प्रति तोळा तब्बल 93,000 रुपयांवर, तर चांदीचे भाव वधारले. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा. अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी. मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. ग्रेटर नोएडा इकडे कूलर बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग. अग्निशामक दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.